ते झाल्यानंतर आपण 1500 रुपये महिलांना 500 रुपये 3 महिना हे दिले. 7-8 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामुळे जेव्हा आर्थिक मदत अशी करण्याची गरज होती तेव्हा ती केली. आणि आता जेवढे कोविडचे उपचार जवळजवळ सगळीकडे मोफत झाले. जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले असतील त्यांना स्वतःचं बिल भरावं लागलं, पण सरकारी व्यवस्थांमध्ये बिल नाही भरावं लागलं. खूप मोठा खर्च केला. भारतामध्ये केवळ पुण्याला व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट होती, आता हजारो झाल्या प्रयोगशाळा. फुकट नाही होत. आज हे सगळं लस थंड तापमानामध्ये तालुक्याच्याही खाली ब्लॉक लेवलपर्यंत जात आहे. तर तिथे फ्रीजिंगची सोय झाली, कोल्ड स्टोरेजसारखी सोय झाली, त्यामुळे त्या लसी नीट राहतात. हे केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती देशाला कायम उपयोगी पडते. पुण्याला मेट्रोचे 2 मार्ग काम जोरात चालू आहे. यावर्षी सुद्धा या वर्षीच्या कामासाठी 2100 कोटी रुपये मिळालेलेच आहेत. पण त्या ऑनगोईंग योजना आहेत, नव्या योजना नाहीत. लक्षात घ्या, नवी फेज ज्यावेळेला आपण मागू आणि त्याचे कागदपत्र, असा अर्ज आता पुण्याकडून पेंडिंग नाही. त्यामुळे पुण्याचा ज्यावेळेला नवा फेजचा आता 3री फेज आहे ती स्टेट सेक्टरमध्येच घेतली, हिंजेवाडीवाली. ती केंद्राकडे मदत मागितलेली नाही आहे. आणि आता ज्यावेळेला पुढे याचा 2 मार्ग एकदा सुरू झाले की मला खात्री आहे की सगळ्या उपनगरातून मागणी यायला लागेल की आमच्या इकडे मेट्रो करा, आमच्या इकडे मेट्रो करा. आणि त्या मेट्रोच्या ज्यावेळेला 3रा टप्पा 4था टप्पा, मी दिल्लीमध्ये गेलो, त्याला आता 18 वर्ष झाली, पण त्यावेळेला 1 लाईन होती आणि आज 12 लाईन्स आहेत. आज पहिल्यांदी फक्त 27 स्टेशन्स होती, आज 327 स्टेशन्स आहेत. तर हा इतका विस्तार होतो मेट्रोचा. आणि त्यामुळे पुण्यातही होईल याची खात्री बाळगा, कारण आम्ही ठरवलं आहे की देशभर मेट्रो आणि सार्वजनिक व्यवस्था या करायच्या. आणि म्हणून आता मी हेवी इंडस्ट्रीजसुद्धा माझ्याकडे आहे. इलेक्ट्रिकल बसेस आम्ही 5000 मंजूर केल्या, त्यांचा अनुदान. त्याप्रमाणे मी नव्या मुंबईला तर 100 बसेसचं उद्घाटन करून आलो. तर बाकी सगळ्या शहरांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल बसेस त्या मागे लागून आम्ही लवकर टेंडर करून प्रक्रिया करून लोकांच्या आणा. आणि ज्यांचा अनुभव आहे तो असा आहे की इलेक्ट्रिकल बसमध्ये आम्ही रॅपिड सर्व्हेही केला, लोक खुश आहेत. आणि खर्च 1/3 आहे, खर्च 1/3 आहे. त्यामुळे या व्यवस्था वाढवायच्या सार्वजनिक वाहतुकीच्या, हा आमचा नीती आहे. बोला. असं आहे, ज्या बाहेरच्या कंपन्या येतात त्या बाहेरच्या कंपन्या, आता काही सरकार नवे उद्योग उभारत नाही आहे केंद्र सरकार. आता प्रायव्हेट कंपन्या येतात, त्यात सगळी राज्य चढाओढ करून त्या कंपनीला आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करतात. कधी हे यशस्वी होतात, कधी ते यशस्वी होतात, असं चालतं. पण त्यानुसार महाराष्ट्राची प्रगती झालेलीच आहे आणि सगळ्या राज्यांची व्हावी अशीच आमची इच्छा आहे. पण त्या राज्यांनी आक्रमकपणाने, किंवा आक्रमकपणा हा शब्द बरोबर नाही, त्यांनी जास्त मैत्रीपूर्ण त्या कंपन्यांना आणण्यासाठी प्रयत्न आणखी केले पाहिजेत. हाच त्याचा सगळ्यांना धडा आहे. नाही, PSUचं खाजगीकरण करण्याचं जर राज्य सरकारांना असेल तर त्यामध्ये जेव्हा VRS देतात, शेवट काही कामगार राहतात त्यांना VRS द्यावी लागते. आता पहा, आम्ही काय VRSचा नवा फॉर्म्युला काढला की आपल्याला लक्षात आलं असेल, MTNL आणि BSNL मधले 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती घेतली. एकही खटला नाही, एकही तक्रार नाही, काही नाही. 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हा VRS पॅकेज चांगला असेल तर जिथे काम होत नाही त्या ठिकाणी मार्ग निघू शकतो. तो राज्यांनी ठरवायचा. राज्यांच्या PSU बद्दल, केंद्राच्या PSU बद्दल आमच्याकडे धोरण ठरलेलं आहे आणि त्या क्रमाने त्याचं कधी शेअर विक्री होईल, कधी ओनरशिप चेंज होईल, कधी त्या बंद होतील. ज्या अगदी जसं आम्ही परवा स्कूटर इंडिया बंद केली, तर ते बंद केली म्हणजे कारण ती बंद पडलीच होती.
म्हणजे जी लॅम्ब्रेटा स्कूटर पूर्वी व्हेस्पाच्या एवढीच प्रख्यात होती, त्याचं आता ती संपलीच तिथलं उत्पादन. आणि रिक्षासुद्धा तिथली चांगली होती विक्रम, त्याचंसुद्धा आता रिक्षा उत्पादनात केवळ 1% राहिला. त्यामुळे मग जेव्हा अशी उद्योगांची स्थिती होते त्यावेळेला तो चालू ठेवण्यामध्ये म्हणजे रोज जनतेचे तुमचे आमचे पैसे कमी व्हायला लागतात, कारण ते पैसे तिकडे जातात. हां बोला. याचबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा पॅरलली चर्चा सुरू आहे, पण यू हॅवंट बीन एबल टू कन्व्हिन्स द फार्मर्स टू ॲजिटेटिंग. See, as far as agitating farmers is concerned, Prime Minister has made it clear that talks are just one phone call away. And therefore, I am very sure that things will get sorted out. ऐसा है, इसकी बात याच्यात असतं काय की तुम्ही 100 वेळा प्रयास करता, पण शेवटी ज्या दिवशी त्याचं निकाल होतो त्या एका बैठकीतच होतो. म्हणजे ती बिल्टअप होत असतो आणि एका दिवशी निर्णय होतो. तसा होईल. वो आज मैं ये प्रश्न नहीं ले रहा हूँ. आपको स्पेशल बाइट बाद में, आज नहीं. उसको मैं बात आज नहीं करूँगा, क्योंकि आपको मुझे बहुत बधाई देना है कि मैंने बजट पर रखा विषय और आपने भी इतने अच्छे सवाल बजट पर पूछे. और किसी का है तो 1-2 सवाल करेंगे, क्योंकि एक बहुत अच्छा मैंने खुद पसंद किया हुआ मेनू आपका राह देख रहा है और मैं भी आपके साथ खाना खाऊंगा. असं आहे, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. अटलजींच्या काळामध्ये बाल्को विनिवेश झाला. त्यावेळेला काही लोक म्हणाले की हे तर घरातला दागिना विकणार. कारण दागिना म्हणजे जो तोट्यात होता तो दागिना नसतो. एक आणि बाल्कोमध्ये दरवर्षी तुटपुंजा जो नफा मिळत होता त्याच्या 10पट नफा भारत सरकारला दरवर्षी आत्ता केवळ राहिलेल्या 30% हिश्श्यासाठी मिळतो. त्याचा डिव्हिडंड तो पूर्वी जो नफा मिळायचा त्याच्या 10पट जादा आहे. तिथे एम्प्लॉयमेंट 10पट जादा वाढली, तिथे उत्पादन जादा वाढलं, त्यामुळे त्याचा टर्नओव्हर वाढला, त्यामुळे त्याचं भारत सरकारकडे येणारा कर वाढला, राज्य सरकारकडे जाणारा कर वाढला. त्यामुळे एका डिसइन्व्हेस्टमेंट जर योग्य वेळेला केलं तर त्याचा फायदाच फायदा होतो. या विषयावर मी तर आणखी अनेक केसेस अशा सगळ्या मांडणार आहे.